परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 7 जून। अलिप्तता परमार्थातील महत्त्वाचे सूत्र। मानवी जीवनाचे अत्युच्च ध्येय आत्मदर्शन हे आहे। या जीवनात परमभाग्याने आपल्याला सद्गुरू लाभले तर आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे प्रवास सुरू होतो। आत्मदर्शनाचे ध्येय प्राप्त करण्यासाठी सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना म्हणजेच ध्यानधारणा, नामस्मरण, सद्गुरुमुखातून श्रवण, सद्ग्रंथांचे वाचन, मनन होय। या साधन मार्गाने निष्ठेने मार्गक्रमणा करावी लागते। साधनेच्या द्वारा साधकाने ध्येयाच्या मार्गावर प्रयत्नपूर्वक चालणे हा पारमार्थिक वाटचालीचा एक भाग आहे। दुसरा भाग म्हणजे साधनेबरोबरच काही महत्त्वाच्या सूत्रांचे पालन करणे। त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचे सूत्र म्हणजे अलिप्तता होय। जीवनातील प्रत्येक कर्म अतिशय सहज भावाने करून त्या कर्मापासून कर्त्याला वेगळेपणाने पाहणे याला अलिप्तता म्हणतात। मानवी जीवनाचे स्वरूप बहुतांशी द्वंद्वात्मक असते। यश अपयश, सुख दुःख यासारख्या परस्पर विरोधी गोष्टी जीवनात सतत घडताना दिसतात। जीवनातील अशा द्वंद्वात्मक प्रसंगी म्हणजेच सुखदुःखाचे, यशापयशाचे असे कोणतेही प्रसंग आल्यास अतिशय स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे ही अलिप्तता आहे। अशी अलिप्तता संपादन करणे ही आपल्याला तीव्र निश्चयाने व प्रयत्नाने हळूहळू जमू शकते। प्रभू रामचंद्रांचे जीवन म्हणजे अलिप्त भावाचे उत्तुंग उदाहरण आहे। ज्या क्षणी राज्याभिषेक व्हायचा त्या क्षणी वनवासात जाण्याची वेळ आली तरी प्रभू रामचंद्र मनाची शांती, समतोल ढळू न देता आनंदाने वनवासात गेले। त्यांच्या अलिप्त राहण्याच्या सूत्रामुळे राज्यसुख, गृहसुख सोडण्याचा प्रसंगही त्यांनी सहजपणे केवळ कर्तव्य भावनेने निभावून नेला। रावणाचा वध केल्यानंतर आता शत्रुत्व संपले अशी स्थिर भावना ते राखू शकले। रावणाकडून जिंकलेले राज्य विभीषणाला परत देऊन प्रभू रामचंद्रांनी अलिप्ततेचे उत्तम उदाहरण सर्वांना घालून दिले। अलिप्तता कशी प्राप्त होते तर त्यासाठी कर्मापासून कर्त्याला वेगळे होण्याची गरज असते। कर्माचा कर्ता मी नसून मी त्या कर्मापासून वेगळा आहे अशा भावनेतून जो कर्म करतो त्याला अलिप्ततेची युक्ती साधते। प्रत्येक कर्माच्या वेळी मन वापरावे लागते। बहुअंशी मन वापरताना आत्मभाव विसरून गुण दुर्गुण घेऊनच मन काम करते। त्यामुळे मनात सतत विकारांचे विचार येऊन आपण त्या कर्मात पूर्णपणे अडकतो। असे होऊ नये म्हणून कर्मामध्ये अलिप्तता राखण्यासाठी कर्मफळाकडे लक्ष न देणे आणि कर्म केल्यानंतर ते भगवंताला अर्पण करणे याची अत्यंत गरज आहे। किंबहुना कोणतेही कर्म करत असताना केवळ भगवत प्राप्ती हाच हेतू असावा। नामस्मरणपूर्वक केवळ कर्तव्य बुद्धीतून सर्व कर्म केल्यास अलिप्तता प्राप्त होऊ शकते। ध्यान आणि नाम यांचा जितका जोर वाढेल तितकी कर्मे अधिक मोकळ्या मनाने आसक्तीरहित होतात। प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केल्यास देहबुद्धीचा नाश होऊन आत्मभावात स्थिर होण्याकडे प्रवास सुरू होतो। परिणामी काम, क्रोध, लोभ, अहंकार, मीपणा, ममत्व यांचा प्रयत्नपूर्वक त्याग घडतो। अलिप्तता हे सूत्र प्रथम खूप अवघड वाटते, पण जसे ते जाणीवपूर्वक जीवनात उतरवले जाईल तसे ते अंगवळणी पडते। म्हणून प्रयत्नपूर्वक अलिप्तता अंगी बाणवण्याचा अभ्यास करत राहावे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।